जोरावरती सामना हा संघ अपराजित राहिला आहे. त्याच्या 7 मिळाली होती ते रुपेश आंबेडकर याला दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने केतन पोकले जर कुठे असेल ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. केतन पोकले त्याने दिवसभरामध्ये उत्कृष्ट स्कोररचं काम केलं. त्याचे केतन पोकले चेतन पोकले सॉरी चेतन पोकले कुठे असतील तर ताबडतोब कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. दरम्यान सलामीवीर लागतात ते विशाल गिजम आणि साल्वी स्ट्रायकरचा 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा. साल्वी स्ट्रायकर आणि नाकवा 11चा 12वा खेळाडू. बघा काय होतं या स्पर्धेमध्ये. स्पर्धेचा जर सुरुवात खूप चांगली झाली आहे. खरोखर जे गावाने ठरवलं होतं आम्ही काहीतरी वेगळं काहीतरी करून दाखवू, यावर्षी सुरुवात चांगली केली आहे. काही सुरुवात करताना काहीसे अडथळे निर्माण होतात, पण त्या सर्व अडथळ्यावरती मात करून स्पर्धा यशस्वी त्या दिशेने वाटचाल करते आहे. शेवटच्या सत्रामध्ये स्पर्धा पोचली आहे. शेवटचे काही सामने बाकी आहेत. थोड्या वेळात कोण होणार या चॅम्पियन पहिला चॅम्पियन बघा काय होतंय. पुढच्या 15 चेंडूमध्ये खेळ संपेल. कोण फायनलमध्ये पहिला प्रवेश करणार खेळाडू संघ ठरेल. बघा काय होते स्पर्धेमध्ये. पहिला षटक घेऊन येतो तो पुनीतचा पहिला चेंडू. बघूया काय करतोय रोशन चेंडू कट केला. चेंडू आता तो फिल्डरच्या दिशेने तुम्हाला 1 धाव मिळते. पूजेश खरोखर एक गोलंदाज खरोखर धारदार गोलंदाजी पूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. सकाळी 17 पासून ते आता शेवटच्या 17 पर्यंत मानकरी ठरू शकतो हा गोलंदाज. पण बघूया कोण त्याला तगडं आव्हान उभं करतंय. बघूया ते विशाल गिजम या पॉवर प्लेमध्ये काय करतोय. फलंदाजी आपल्या संघाला फलंदाजी जोरावरती अंतिम फेरीपर्यंत नेऊ शकतो का. पुनीतचा पुढचा चेंडू विशालाला चेंडू तडकवायचा. चेंडू बॅटच्या पायावर आदळतोय. दरम्यान 1 धाव मिळते लेग बायच्या रूपात. बघूया काय होतं. लेग बायच्या रूपात मिळाले 1 धाव. काहीच क्षेत्ररक्षण थोडं चपळाईने करावं लागेल, कारण हा महत्त्वाचा सामना आहे. या सामन्याचा विजय संघ अंतिम फेरी दाखल होईल. बघूया कोण अंतिम फेरीसाठी पहिल्या पर्वातील खरोखर एक मान असतो. जेव्हा स्पर्धा सुरू होते, कुठलाही लीग सुरू होते, तेव्हा पहिल्याच फेरीचा किंवा पहिला जो मान मिळतो तो खरंच महत्त्वाचा असतो. स्पर्धेचा पहिला विजेता एक महत्त्वाचा. पहिल्या चेंडूवरती यश उद्ध्वस्त केला आहे आणि पहिला जोर धक्का बसलाय तो रोशनच्या रूपात. साल्वी स्ट्रायकर याला खरोखर सुरेख असं मारा पाहायला मिळतो पुनीत यांच्याकडून. पूजेश यांच्याकडून खरोखरच अतिशय सुरेख मारा म्हणावा लागेल. या पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर हा गोलंदाज एक स्ट्रायकर गोलंदाज ठरू शकतो. नवीन गोलंदाज फलंदाज जातो तो अक्षय पाडेकर. बघूया पूजेश काय करतो पुढचा गोलंदाज फलंदाज घेऊन. धावसंख्या होती 1 बाद 1. पूजेश याचा पुढचा चेंडू घेऊन अक्षय पाडेकर त्याने खानाखाती फलंदाजीचा मानला जातोय. बघा काय करतो पूजेशचा चेंडू सन्मान दिला चेंडूला. दरम्यान 1 धाव पळून काढले आहे आणि एका धावसंख्येच्या धावसंख्या होती ती 3. बघूया काय होतंय. कोण ठरतोय पहिल्या पर्वातील पहिला अंतिम फेरी दाखल होणारा संघ. सायली स्ट्रायकर्स या नाकवा 11 दोन्ही संघ हे एक संघ अपराजित आहे. एक संघ 2 सामने जिंकून आलाय. बघूया अपराजित संघ आहे तो नाकवा 11. तो सध्या गोलंदाजी करतोय. तुषार शिवगण यांचा हा संघ आहे. खरोखर प्रत्येक संघाने आपल्या संघासाठी 100% योगदान दिलं आपल्या संघासाठी आणि आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी. लेग स्टंपच्या आणि बघूया काय होतोय. जोरदार अपूल येते. बघूया काय होतंय फलंदाजांकडे. फलंदाज सुरक्षित मैदानात अजूनही स्थिर आहे. दरम्यान षटक संपतंय. खरोखर सुरेख मारा म्हणावा पूर्ण स्पर्धेमध्येचा विचार केला तर खरोखर पूजेशाला मानावं लागेल. वैयक्तिक 3 धावा दिल्या आहेत.
आणि एक फलंदाज बाद केलाय. खरोखरच या गोलंदाजाला सन्मान करावा लागेल. आपल्या संघासाठी खेळताना त्यांनी खरंच कामगिरी केली असेल. मात्र आता मात्र आपल्या गावासाठी काहीतरी करून दाखवायचं. आपल्या संघातील ज्या संघाने त्याला आपल्या संघात गेलाय त्या संघासाठी आपण 100% योगदान दिलंय आणि आपलं ठसा उमटवलाय या पंचक्रोशीच्या म्हणजे किंवा या गावाच्या टुर्नामेंटमध्ये. दावली प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये आपण ठसा उमटवला या गोलंदाजाने. बघूया आता अनिकेत पेटावे. अतिशय सुरेख असा मला म्हणावं लागेल या अनिकेतचा. बघूया काय करतोय. पहिला पटका मारला जातोय सीमाला दिशेने. बघूया काय होतोय आणि येतोय कणकणीत झणझणीत षटकार. बघा येतोय खणखणीत झणझणीत षटकार. या षटकाराने सुरुवात केली आहे. अक्षय याने पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय अनिकेत पेटावे यांच्याकडून. बघा धावसंख्या होते ती 9. बघूया अनिकेत आता पुढचा चेंडू घेऊन ऑफ साइड दिशेने टडकवला चेंडू जातो बॉल दिशेने. बघूया काय होतं या चेंडूवरती. एक धाव तर पळून काढले, दुसरी धाव घ्यायची आहे आणि 2 धावा थोडंसं मिसफील्ड होते आणि 2 धावा पळून काढल्यात. बघा काय होते आणि फलंदाज बाद होतो तो विशाल. पंचांचा योग्य निर्णय आणि एक मोठा जोरदार धक्का म्हणावा लागेल सागरी स्ट्रायकर्स या संघाला. विशाल एक्झाम कडून षटकार चौकारांची अपेक्षा होती परंतु एक सुरेख थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळाली होती पण त्याचा फटका मात्र बसलाय तो सागरी स्ट्रायकर्स या संघाला. आणि या चेंडूवरती दुसरी धाव घेता वेळेला विशाल गोदन नाराज होऊन तंबूच्या असलेला परत येताना एक मोठा जोरदार धक्का म्हणावा लागेल. नाकवा 11 या संघाकडून दिला गेला आहे धावाच्या रूपात. दरम्यान नवीन फलंदाज नवीन बॅट्समन. बघूया अक्षय काय करतोय आणि आता चेंडू उंचवतला. बघूया झेलच्या चेंडूच्या खाली क्षेत्र येतोय. बघूया काय होतोय आणि सुरेख झेल टिपला गेलाय सीमारेषेवरती. आणि आता मात्र अक्षय पाडेकरच्या रूपात एक पुन्हा एकदा जोरदार धक्का मिळतोय आणि संघ मात्र आता मात्र संघ अडचणीत सापडतोय. अक्षय यांच्या बॅटमधून खरोखर दुसऱ्या सामन्यामध्ये घानाघाती फलंदाजी पाहायला मिळाली होती. ज्या वेळेला विशाल बाद झाला होता त्याच्यानंतर मात्र अक्षय पाडेकर यांनी आपली धुरा सांभाळून संघाची नौका पार केली होती. मग आता मात्र दोन्ही बॅक टू बॅक चेंडूवर ते दोन्ही फलंदाज तंबूच्या आसऱ्या परत येत आहेत. खरोखरच सागरी स्ट्रायकर्स याचा 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं नावं सांगायची आहेत दोन्ही क्षेत्रांची. आणि पहिला पुरणित आणि केदार सामना करतो अनुयाच्या पुढच्या चेंडूचा. चेंडू कट केला. चेंडू बॅटची कट जातो बॉल दिशेने आणि सुरेख झेल पकडतो तो. खरोखरच बघूया हॅट्रिक होते का अनिकेत पेटावे यांची. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद केले आहेत. बघूया काय होतं. अनिकेत पेटावे यांच्या 2 चेंडू 2 बॉल बाद मिळाले. हॅट्रिक होते का विशाल. बघूया हॅट्रिक थांबवतं का अनिकेत पेटावे. हॅट्रिक करून पहिली हॅट्रिक या स्पर्धेची किंवा या पर्वातील पहिली हॅट्रिक साजरी करतो का. धावसंख्या होते ती 10. खरोखर सुरेख मला म्हणावं लागेल अनिकेत पेटावे षटकार चौकारांचा महाराजा समोरला जातोय पण आता मात्र हॅट्रिकच्या मार्गावर ती. बघूया पहिली हॅट्रिक होती का स्पर्धेची आणि चेंडू कट केलाय मात्र हॅट्रिक हुकलाय मात्र 1 धाव पळून काढली. बघूया दुसऱ्या होते का आणि खरोखर खराब क्षेत्र म्हणावं लागेल 2 धाव पळून काढल्यात ते केदार आणि प्रणित यांनी. विवेक आणि प्रणित यांनी. दरम्यान षटक संपतोय 2 षटकांच्या समोर. त्यानंतर धावसंख्या होते ती 12. बघूया काय होतंय. हाफ इनिंग सुरू झाली. हाफ या डाव्यातील 10 चेंडू फेकले गेले आहेत.
शेवटचे 5 चेंडू बघूया काय करतायत ते दोन्ही बॅटर्स. धावा झाल्यात त्या फक्त 12. 10 चेंडूमध्ये 12 धावा म्हणजे काहीतरी आव्हान उभं करायचं. नाकवा 11 एक चॅम्पियन संघ म्हणून उदयाला आलाय. बॉलर कोण आहे? बॉलर नाव सांगायचं. तडकोरा केला सीमा दिशेने आणि हा येतोय खनकरण झंझणीत चौकार. या चौकारामुळे धावसंख्या होते ती 16. नाकवा 11. ऋषिकेश आपल्या पहिल्या चेंडूवरती षटकार चौकार डोकलाय. तो प्रणित काय करतोय पुढच्या 4 चेंडूमध्ये काय होतंय. धावसंख्या जर जिंकायची असेल पहिल्या प्रवाहातील पहिला फायनलिस्ट जर बनायचा असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे. काय होतं ऋषिकेशचा पुढचा चेंडू प्रणित यांच्यासाठी. बघूया काय होतंय पुढच्या 4 चेंडूमध्ये सामन्याचं चित्र समोर येईल. पुढचा चेंडू तडकवला. बघूया काय होतं चेंडूच्या खाली क्षेत्राशी होतोय. बघा झेल होतो का आणि हा झेल तुम्ही ताण होतोय आणि 2 धावा पळून काढल्यात. 2 धावसंख्येत समाधान मानावं लागेल ते प्रणित याला. धावसंख्या होते ती 18. बघूया ऋषिकेचा पुढचा चेंडू कट काय चेंडू बघूया फेकून द्या. बघू झेल होतो का आणि हा सुरेख झेल पकडला सीमारेषेवरती आणि फलंदाज बाद होतो तो प्रणित. षटकार चौकांची आतिषबाजी खरंच करावं लागेल. त्याचा एक उदाहरण ठेवलं होतं मात्र ते हाणून पाडलं ते गोलंदाज ऋषिकेश याने. सीमारेषेवरती सुरेख साथ मिटली आहे 173 षटकाची. बघा शेवटचे काही चेंडू खेळण्यासाठी फलंदाज जातोय न्यू बॅटर्स मैदानात. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्या समवेत मंगेश राणे साहेब यांचं शुभ आगमन होतंय आणि आयोजकांच्या वतीने नक्कीच आपण यायचं आहे. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा नक्कीच सहर्ष सुमनामने हार्दिक हार्दिक आपलं स्वागत असेल. आणि हाही चेंडू द्वार जातोय. बघूया काय काय घडतं म्हणजे आतमध्ये सुरेख असा मला पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा सामना आहे मित्रांनो. चांगला खेळायचा आहे. आपल्या संघासाठी 100% योगदान द्यायचं आहे. आजपर्यंत खूप सामने खेळलात. सामन्याला सेमीफायनलमध्ये घेऊन आलात पण आता हा सामना एक निर्णायक सामना आहे. विजयाच्या दिशेने किंवा ट्रॉफीच्या दिशेने जाणारा सामना आहे. या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याची गरज होती मात्र जखडून ठेवलंय ते नाकवा 11 संघानं. कट केला चेंडू चिन्ह बोलण्या दिशेने बघूया काय होतंय. अनिकेत पहिले चेंडू अडवतात का पण अडवीपर्यंत 2 धावा पळून काढल्यात. तिसरे धाव काढायचे बघूया काय होतंय. 3 धावा पळून काढल्यात. व काय होतंय 3 धावा मिळतात त्या संघाला. धाव संघ झाले ते 21. विजयासाठी 22 धावांची गरज. कोण ठरतो पहिला पर्वातील पहिला सेमी फायनलिस्ट. नाकवा 11 या संघाला 15 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. 15 चेंडू आणि 22 धावा. बघूया फायनलिस्ट होतोय का. नाकवा 11 तुषार शिवगण यांचा हा संघ आहे. संघ मला काय तुषार शिवगण. बघूया अनिकेत पेट्यावरती पूर्ण जबाबदारी येऊन पडणार आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी त्यांनी पहिल्या षटकामध्ये केली किंवा अनिकेत जर पहिल्या षटकामध्ये जर विकेट गमावला गेला परंतु सामना खरोखर रोमांचक स्थितीत जाणार यात काही शंका नाही आहे. साल्वी टायकर्स यांनी ताबडतोब क्षेत्र लावून घ्यायचं आहे कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. आपल्या संघासाठी 100% योगदान देऊन फायनलिस्टसाठी तयार झाले आहेत. पण काय म्हणते कुठलीही स्पर्धा सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीचा जो विजेता होतो किंवा जो पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश करतो त्याचं नाव शेवटी अमर राहतं. शेवटपर्यंत त्या स्पर्धेतील कधी स्पर्धा होते 10 वर्ष होते 20 वर्ष होते तर त्या खेळाडूचं किंवा त्या संघाचं नाव आवर्जून घेतलं जातं कारण तो प्रथम विजेता होतो किंवा प्रथम फायनलिस्ट होतो.
बघूया नाकवा 11चा संघ अंतिम फेरीत पहिल्यांदा दाखल होतो का. 15 चेंडूचा खेळ सांगून जाईल कोण ठरेल पहिल्या फेरीतील पहिल्या पर्वातील पहिला फायनलिस्ट. साक्षी 11 या संघाला ताबडतोब क्षेत्र लावून घ्यायचं आहे. वेळ भरपूर कमी आहे. आपल्याला अजून 3 सामने खेळायची बाकी आहेत. बघूया 15 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष. काय करेल अनिकेत पेटावे. मागील सामना 4 षटकांचा सामना 2 ओव्हरमध्ये म्हणजे 1 चेंडू 1 षटक आणि 4 चेंडूमध्ये संपवला होता. 33 धावांचं लक्ष होतं. त्याने 1 षटक आणि 4 चेंडूमध्ये संपवलं होता. पण हा मात्र आव्हान दिलं 22 धावांचं. 22 धावांचं आव्हान एका षटकामध्ये संपवू शकतो का अनिकेत पेटावे. तर 4 षटकांची गरज आहे. षटकारांचा महाराजा ठरतोय का. दुसरी सेमी फायनलिस्ट रिदान 11 आणि काकाश्री आणि रिदान 11 या दोन्ही संघांच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉक्स बॉक्स मध्ये येऊन टॉच विन करायचं आहे. दोन्ही बॅटर्स अनिकेत पेटावे आणि काकाश्री आणि रिदान 11 आणि रिधान 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना आपल्या कॉमेंट्री बॉक्स न्यायचं आहे. आणि नाकवा 11चा 12वा खेळाडू दोन्ही मिळून ना 25 मिनिटं आहे सांगा. दोन्ही इनिंग मिळून तेवढे मिनिटं तर झाली पाहिजे नाही तर पेनल्टी. परफेक्ट आहे ना आपलं पावणे 6 झालं तर सामना लवकर सुरू करायचा आहे. बघूया काय होतंय. सुदेश साळवी बघ काय होतंय. पहिल्या चेंडूवर निधाव लागतोय. सुरेख मासा मारा पाहायला मिळतोय. नाकवा 11चा 12वा खेळाडू. आपण जर आता नाही आला तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल. मंगेश राणे यांच्या शुभहस्ते हा टॉच विन झालाय आणि मॅच टॉच विन झालाय तो. बघ पहिल्या चेंडूवरती खनखन जमिनीने षटकार ठोकलाय. बघूया सामन्याची सुरुवात सुरेख केली आहे. बघूया पहिला फायनलिस्ट होतोय का. का रे पहिला विशाल किचम याच्या पहिल्या चेंडूमध्ये षटकार ठोकून सुरुवात केली आहे. बघूया 6 धावेंना दुसऱ्या चेंडूमध्ये षटकार ठोकलाय आणि 6 धावेने सुरुवात केली सुरेख आणि पेटावे यांनी. बघूया विशालचा पुढचा चेंडू अनुयाला आणि पुन्हा एक चेंडूची कड घेतल्या. बघूया काय होतंय. चेंडूवरती बाद होतोय का आणि हा चेंडू सोडलाय आणि खरोखरच एक महागडा जीवनात ठरू शकतं. नाकवा 11ला एक मोठा धक्का बसला असता अनिकेतच्या रूपात. बघा काय होतंय. संजय काय करतोय आपल्या या संघामध्ये त्या सामन्यामध्ये. संजय कडून काय सूर गवसला नाही परंतु आपल्या संघाला फायनलला नेण्यासाठी काय करतो संजय. एक छोटासा खेळाडू आहे. परत मूर्तीलाल कीर्तिमान समोर गोलंदाज आहे तो विशाल किचम. बघा काय करतो विशाल आणि खरोखर एक मूर्तीलाल कीर्तिलालच्या सुंदर फटका येतोला खनखन जमिनीने षटकार. या षटकाबरोबर धावसंख्या 6 ने वाढून होते. धावसंख्या होते ती 13. विजयासाठी 22 धावांचं आव्हान असता. धावसंख्या झाले ते 13. 3 चेंडूमध्ये धावसंख्या झाले ते 13. 2 षटकार आणि 1 सिंगल धाव. 3 चेंडूमध्ये धावसंख्या निघाल्या. 4 चेंडूमध्ये धावसंख्या निघाल्या ते 13. व काय होतंय. मला वाटलं होतं की अनिकेत पेटावे एका षटकामध्येच सामना संपवू शकतो परंतु तसं काय होत नाहीये. घडताना दिसत नाहीये. परंतु बघूया विशाल काय करतो पुढच्या चेंडूवरती. आणि बापरे खरोखरच एक नावाला साजेसा केला छोटासा खेळाडू आहे संजय याने 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकून सामना रंगत आणली आणि सामना खरोखरच एका बाजूने फिरवलाय. नाकवा 11 हा संघ विजयाने धावसंख्या झाली ती 19 धावसंख्या झाली ती 19. विजयासाठी 3 धावांची गरज आहे. बघा काय होतंय. 10 चेंडू आणि 3 धावांची गरज. फायनलचा सामना खेळण्यासाठी सज्ज होणार वाटतंय नाकवा 11. आपली नौका खरंच फायनल पर्यंत नेऊन पोहोचवण्याचा मानस ठेवलाय. बघूया या सामन्यात पहिल्या चेंडूवरती संपवतो का अनिकेत पेटावे. सुवर्ण संधी साधून आली आहे. षटकारांचा महाराजा बनण्यासाठी सुवर्ण संधी आहे. बघूया काय होतं. अनिकेतचा चेंडू लक्षाने बाहेर चेंडू अडवतोय आणि आता बाउंड्रीच्या बाहेर. बघूया काय होतंय.
आणि वाईट चेंडू आणि येथे बाउंड्री आणि अशा तऱ्हेने सामना जिंकला तो नाकवा 11. अभिनंदन नाकवा 11 आपल्या पहिल्या फेरीतील पहिल्या पर्वातील पहिला फायनलिस्ट बनण्याचा मान मिळाला तो नाकवा 11. संजय या सामन्याचा सामना मिळाला तो संजय.